ही घटना अतिशय गंभीर आहे, दुर्दैवी आहे. पण मला याचं आश्चर्य वाटलं की भर चौकात झाल्यानंतर तिथं स्थानिक एवढे लोक हजर होते, का नाही कोणी पुढे आलं? त्यात काय पोलिसांनी काय प्रत्येक माणसा मागू भरायची अपेक्षा आहे का? ठीक आहे, कारवाई होईल. आज गुन्हेगारीचं बिमोड करण्यासाठी आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे आता पूर्णतः सरसवलेले आहे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुठल्या राज्याचा असा आक्षेप नाही आहे. जिल्ह्याची गुन्हेगारीचं सबळ उच्चाटन झालं पाहिजे ही आता अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने ते कामाला लागलेले आहेत. शिर्डीच्या प्रकारामध्ये मात्र आजपासनं कोणत्याही विक्रेत्याला आज रस्त्यावर फुटपाथवर विक्रीला आता बंदी घालण्यात आलेली आजपासनं आणि तशा कडक सूचना. मग हॉटेल किती वाजेपर्यंत चालवायचे, दुकानदारी किती वाजेपर्यंत पुढे ठेवायची याचे निर्देश दिलेले आहेत. मुलं गुन्हेगारीकडे होतीच या धंद्यातली फोटो विक्रेत्यांचे. आता मुलीसुद्धा आलेल्या आहेत. अनेक मुलींचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचं देखील समोर येत आहे. आता कोमिंग ऑपरेशन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोणालाही पाठीची घालण्याचा प्रयत्न होणार नाही. जे काही विशेष अंमली पदार्थाविरोधात मोहीम असेल किंवा अशा गुन्हेगारी संदर्भात संघटित गुन्हेगारीचा मुद्दा असेल याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे तसे निर्देश आता दिलेले आहेत. सर शिर्डीमध्ये हे जे गुन्हेगार आहे त्यांनी बाहेरून इथे जागा घेतलेल्या आहेत आणि ते घर बांधले आणि इथले रहिवासी झालेले आहेत. जागा वेगळी स्थानिकांनीच त्यांना जागा घेतलेल्या आहेत. माझं म्हणणं तेच आहे ना की शेवटी हे गुन्हेगारी का वाढली? आपल्याच लोकांनी स्थानिक लोकांनीच त्यावेळी गुन्हेगारी म्हणून नसेल परंतु गावा शिर्डीत लोक येतात, जागा मागतात, माणुसकीच्या दृष्टीने दिली असेल जागा, परंतु ते गुन्हेगारीकडे वळलेले आहेत ते सुद्धा त्या स्थानिक लोकांना माहीतच होतं ना. मला वाटतं अजूनही माझी अपेक्षा आहे की स्थानिक लोकांनी याच्यामध्ये पुढाकमी अनेक वेळा म्हटलं की स्थानिक लोकांनी पुढं आलं पाहिजे, माहिती दिली पाहिजे. त्या लॉजेसमध्ये काय चालतं आहे, अल्पवयीन मुलींचा वापर होतो का, मागे आपण काही कारवाई केल्यामुळे थांबलं जातं. पण असं आहे की हा जनतेने सुद्धा याच्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करावं अशी मला त्यांना नेहमीच मी विनंती केलेली आहे. पोलीस प्रशासनासोबत तुमची बैठक झालेली आहे, काय त्यांना निर्देश दिलेले आहेत आणि काय कारवाई चालू आहे? नाही म्हणून जी काही कायदेशीर कारवाई करायची ते करतील. गुन्हेगारीचा बिमोड झाला पाहिजे, अंमली पदार्थाचं समोच्चाटन झालं पाहिजे, संघटित गुन्हेगारी जर एकत्रपणे या पद्धतीने काही किंवा आता परवा ज्या कारवाई झाल्यात अनेक ठिकाणी जवळजवळ 7-8 जिल्ह्यामध्ये काही 7-8 ठिकाणी गावठी कट्टे सापडले. आता कट्टे तर सरास या जे नेवासा कनेक्शन होतं मागचं वाळूचं श्रीरामपूर कनेक्शन आहे ते आता शिर्डीपर्यंत लोण आलं आहे. ते तर खरं म्हणजे आता गुन्हेगारीचं पाळणेर तर गुन्हेगारीचा अड्डा होत चाललेला आहे. हे आपल्या जिल्ह्याचं मोठं दुर्दैव आहे. मला वाटतं ही ही निरंतर चालणारी प्रक्रिया राहील. जोपर्यंत याचं संपूर्ण टक्के बिमोड होत नाही तोपर्यंत कारवाई सुरू राहील. काल रात्री 19 जुलै 2026 रोजी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील श्री साईबाबा समाधी मंदिर येथील गेट नंबर 4 जवळ जयश्री क्षीरसागर ही जी पीडित महिला आहे तिला फिजा पटेल नावाची आरोपी आहे. फिजा पटेल या आरोपीने तिच्यासोबत वाद घातला आणि तिच्यावर चाकूने वार केले आणि त्यातला एक वार तिच्या पोटात लागलेला आहे आणि इतरही तिच्या शरीरावर वार केले तिने चाकूने. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं गेलं आणि त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला उपचारादरम्यान. या अनुषंगाने सदर फिजा पटेल जी आहे हिने सदर मारामारी करताना अंजली नावाची जी दुसरी आरोपी आहे तिला फोन केला आणि तिला हे सांगितले की तुझ्यासोबत जी वाद घालते ती अशी अशी इथं आहे आणि तिला मी थोडक्यात अंजलीच्या सांगण्यावरून तिनं हिला फिजा पटेलनं जयश्रीला तिचा खून केलेला आहे. त्या अनुषंगाने सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलम BNS कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील दोन्ही आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांना माननीय न्यायालयात आज दुपारी प्रोड्यूस केलं जाणार आहे पोलीस कस्टडी रिमांडसाठी. आरोपी आणि जी मयत आहेत त्यांचा व्यवसाय काय होता, नेमकी वाद कशावरून? हे जे आहेत हे मयत असतील, आरोपी असतील, हे सगळे साईबाबा मंदिर परिसरामध्ये फोटो वगैरे विक्री म्हणजे किरकोळ विक्री साहित्याची यासारखं काम करत होतात. रस्त्यावरती विक्री करत होतात. आरोपी नशेमध्ये होतं असं पण समजतं. त्यांचं मेडिकल केलेलं आहे. त्या अनुषंगाने सध्या तरी त्याच्यामध्ये काही आढळून आलेलं नाही. आरोपीची काही पार्श्वभूमी आहे पूर्वी गुन्ह्याची? नाही, आरोपीची काही पार्श्वभूमी नाही. हत्येचं कारण काय? हत्येचं कारण त्यांच्यातले वाद आहेत. अंजलीचे आणि जी मयत आहे जयश्री यांचे पूर्वीचे वाद आहेत. म्हणजे आरोपीने ज्यावेळेस फिजा पटेल याने अंजलीला फोन केला होता की तुझ्यासोबत जी वाद घातलेली मुलगी आहे ती थोडक्यात नाही का तिच्यासोबत माझाही वाद झालेला आहे वगैरे वगैरे
आणि अंजलीनंच चाकू दिलेला होता फिजाला आणि त्या चाकूचा वापर करून तिने त्याचा मर्डर केलेला आहे. सुपारी दिल्यासारखं आहे का? ते तपासाचा भाग आहे. आता बघूया ह्याच्यामध्ये आपण जे कट केल्याचा जे आहे त्याचाही सेक्शन लावलेला आहे. कलम BNS कलम 161(2) हे जे कलम आहे म्हणजे जुनं आपलं IPCचं 120(ब) म्हणायचो आपण, तर ते कलम पण आपण लावलेलं आहे. सर, शिर्डी साई मंदिर परिसर जो आहे यामध्ये अनेक मुलं मुली जे आहेत ते अशी गुन्हेगारीकडे वळताना दिसतात. अल्पवयीन आहेत, काही मोठे असतात. काय त्या अनुषंगाने आता आपण जे गंध लावणारे वगैरे किंवा अशी लहान मुलं असतील किंवा काही भीक मागणारे असतील यांच्यावर पोलीस स्टेशनकडून वारंवार यापूर्वी कारवाई केली गेलेली आहेत. 2 वेळा आपण जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या पालकांवर सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि भिकाऱ्यांच्या अनुषंगाने पण आपण त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूर येथील जे त्यांचं हे आहे जिथे त्यांना स्थानबद्ध केलं जातं तिथं आपण पाठवलेलं आहे. यापुढे सुद्धा आपण याच्यावर चांगल्या प्रकारे कारवाई करू. एका महिलेने वार केले, त्या महिलेचा त्या दरम्यान मृत्यू झाला आणि ह्या महिला जर असा वार करत असतील शहरातले त्या दरम्यान आता बरेच लोक तिथं बघणारे होते. त्या अनुषंगानं आपल्याला तिथून कॉल आल्यानंतर तात्काळ आपण घटनास्थळी पोहोचल्यामुळेच आपल्याला आरोपी म्हणजे पळून गेले नाहीत, आपण पकडू शकलो आरोपींना आणि त्यांना आज दुपारी पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर केलं जाणार आहे. वर्दळीचा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.